फरक काय होता आणि कॉन्स्टेबलचा पेपर कसा असू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण घेतलेली होती, ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल आणि इतर जे काही चालक आहेत त्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे 4 घटकासाठी लेखी परीक्षेसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच घेतलेली होती, ज्याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंग सोडून बाकी सगळं जे मुलांना अवघड जातात, जीके जीएसटी तर भीती असते मुलांना की काय येईल कसं येईल काय माहित नसते, त्या पद्धतीने मराठी ग्रामर असेल, चालू घडामोडी असेल, जिल्हा विशेष असेल, अशा पद्धतीने सगळे जवळजवळ 2400 प्रश्न आपण घेतलेले होते आणि जवळजवळ 9000 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोच केलेले होते. त्यातले किती प्रश्न आलेले आहेत आणि उद्याच्या पेपरसाठी किती प्रश्न येणार हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो अतिशय महत्वाचा हा आपला चॅनल आहे. सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या पुढची इन्फॉर्मेशन अशाच पद्धतीने भेटत राहील. त्याच पद्धतीनं पेपर जे आहे ते पेपर सुद्धा आपले जे काही आजचे पेपर आहेत ते सगळे तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर केलेले आहोत. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सुरुवात करूयात आपण चालक आणि कारागृहमध्ये कशा पद्धतीचे पेपर होते. तर आज सकाळी जो 10:30 पेपर झाला चालकचा, तो एकदम मॉडरेट टू इझी लेवलचा होता. मी परत परत सांगतोय, मॉडरेट टू इझी लेवलचा होता. जास्त करून तो इझी लेवलचाच होता, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता काही मुलांच्या मनामध्ये शंका असतात की सर नाही मला अवघड गेला, तो इझी नसणार आहे, तो हार्डच असणार आहे. याच्या आधी पण सांगितलंय, तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, कुठला सोर्स वापरलाय, कशा पद्धतीने प्रश्नांची संख्या होती, कशा पद्धतीने प्रश्न तुमचे जे काही आवडीचा विषय होता त्याचे कसे टॅकल झाली, म्हणजे मराठी ग्रामरचे किती प्रश्न आलेले होते अशा पद्धतीनं, बाकी जीके जीएसचे किती आलेले होते, त्याच पद्धतीनं मॅथ्स रिझनिंगचे किती आलेले होते आणि कशा